विंदा करंदीकरांच्या साहित्यासंबंधी बोलायचं म्हणजे माझ्या दृष्टीने ते गगनाला गवसणी घालण्यासारखं आहे आणि तसा वेडेपणा मी काही करणार नाही. त्यांनी त्या विविध प्रकारचं साहित्य लिहिलं. त्याच्यापैकी त्यांचं पहिलं पुस्तक म्हणजे स्वेदगंगा हे माझ्या अधिक जिव्हाळ्याचं आहे. त्याचं कारण ह्याच्यातल्या अनेक कविता ह्या आमच्या समोर किंवा ह्याचं कारण ह्याच्यातल्या बऱ्याच कविता ह्या आमच्या समोर लिहिल्या गेल्या किंवा त्या लिहिल्या गेल्यानंतर आम्हाला ताबडतोब वाचायची संधी मिळाली. हे एक कारण आहे. दुसरं कारण म्हणजे ह्या कवितांमध्ये एक प्रकारचा जोश, आवेश, तळमळ, एक अधीरपणा, एक उतावीळपणा असा दिसतो आणि तो मला फार आकर्षक वाटतो. हे नुसतं माझ्यासारख्या सामान्य माणसाचं मत नाही आहे, तर सुप्रसिद्ध साहित्यिक अनंत काणेकर हे त्याला दुजोरा देतात. कारण त्यांनी स्वेदगंगा या पुस्तकाला प्रस्तावना जी लिहिली त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की विंदा करंदीकरांच्या काही कविता या त्यांना वॉल्ट व्हिटमन किंवा कार्ल सँडबर्ग या सुप्रसिद्ध अमेरिकन कवीच्या लेखनामधला जोश ह्याची आठवण करून देतात. तर ह्या पुस्तकातल्या काही कवितांसंबंधी मी बोलणार आहे. मंडळी, पुष्कळ वेळा आपण एखादा जुनाट वाडा बघायला जातो किंवा एखादा पडका किल्ला बघायला जातो, तेव्हा तिथे आपल्याला तुटके बुरुज, पडक्या भिंती, फुटके चौथरे असल्या गोष्टी बघायला मिळतात आणि मन खिन्न होतं. पण एखादा माहितगार मनुष्य जेव्हा आपल्याला तिथे काय काय घटना घडल्या, तिथे कोण कोण व्यक्ती येऊन गेल्या, त्यांच्यामध्ये काय संभाषण घडलं ह्याची माहिती सांगतात, तेव्हा तो वाडा किंवा तो किल्ला हा एकाएकी जिवंत होतो आणि आपल्याशी बोलू लागतो. माझ्या दृष्टीने कवितांच्या बाबतीत पण हे काही प्रमाणात खरं आहे. काही कविता ह्या कवीने कुठच्या मानसिक स्थितीमध्ये लिहिल्या, तेव्हा काय पार्श्वभूमी होती हे जर समजलं तर त्या कवितेचं रसग्रहण आपण अधिक प्रमाणात करू शकतो. मी 2 कवितांचं उदाहरण देणार आहे. या दोन्ही कविता स्वेदगंगा या पुस्तकातल्या आहेत. पहिली कविता आहे, तिचं नाव आहे तू गातेस तेव्हा. मी तुम्हाला आधीच सांगितलं की मामांचं पहिलं लग्न यशोदा या मुलीशी झालं होतं आणि पहिल्याच बाळंतपणात तिचा आणि तिच्या अर्भकाचा मृत्यू झाला. या यशोदेचा आवाज अतिशय सुंदर होता. ती 3 सप्तकात ती मोकळेपणे वावरू शके आणि तिचा आवाज इतका आकर्षक होता की ज्याने तो ऐकला त्या सगळ्यांचं एकमत होतं की या मुलीला जर योग्य मार्गदर्शन मिळालं तरी फार मोठी गायिका होईल. माझ्या आईने पण तिचा आवाज ऐकलेला होता आणि मी आईला त्याच्यासंबंधी विचारलं, तेव्हा तिने सांगितलं की खरोखर तिच्याकडे ही दैवी देणगी होती. परंतु तिच्या अकस्मात मृत्यूमुळे एकाएकी हा आवाज या जगातून नाहीसा झाला. मग तिला उद्देशून ही लिहिलेली कविता आहे. कवी म्हणतो, मोकळा गळा तुझा गीत गात जोवरी, तोवरी सुधान गोड अमृतान माधुरी. गान हे तुझे असे गानवा मला दिसे, काहीही असो कसे दिव्यता असे खरी. शास्त्र जाणीशी नका प्रश्न कुणा हवा, शस्त्र हे असे तुवा योजितेस जोवरी. मोकळा गळा तुझा गीत गात जोवरी, तोवरी सुधान गोड अमृतान माधुरी. ह्याच्यानंतर 2 कडव्यामध्ये कवीने आपल्या भावना अतिशय हळुवारपणे व्यक्त केलेल्या आहेत.
आणि शेवटी हा दिव्य आवाज एकाएकी या जगातून अदृश्य होतो, तेव्हा कवी म्हणतो, संपताच गीतरंग याची तो स्मृती तरंग, होऊनी तयात दंग रंगवीत शर्वरी, मोकळा गळा तुझा गीत गात जो वरी, तो वरी सुधान गोड अमृतान माधुरी. ह्याच पुस्तकातली दुसरी एक कविता आहे. त्या कवितेचं शीर्षक आहे शेवटला लाडू. तर कथा अगदी सामान्य आहे की मुलगा शिकण्याकरता परगावी राहत असतो. तो सुट्टीमध्ये घरी येतो. सुट्टी संपते, आई त्याला एक डबाभर लाडू करून देते आणि मुलगा परत शाळेत दुसऱ्या गावी निघून जातो. त्याच्यात सांगण्यासारखं काय आहे? परंतु मामांच्या आयुष्यातल्या ज्या घटना बघितल्या तर ही कविता अतिशय अर्थपूर्ण होते. मुलगा परगावात कोल्हापूरला राहतो आहे. तिथे तो 4 घरी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करतो आहे. तिथे त्याला शिळं पाकं, उरलं सोडलेलं, आंबूस वास येणारं असं अन्न खायला लागतं आहे. असा मुलगा सुट्टीत घरी आला तर पैशाने ज्या गोष्टी विकत घेता येतील त्या सोडून बाकी सगळ्या प्रकारचं कौतुक तिच्या घरातली मंडळी, विशेषतः आई, करते. शेवटी त्याची सुट्टी संपते आणि तो परत कोल्हापूरला जायची वेळ येते. तेव्हा 4 घरी उसने पदार्थ आणून ती आई त्याच्याकरता एक डबाभर लाडू बनवते आणि ते लाडू घेऊन तो परत कोल्हापूरला जातो. हे लाडू वास्तविक तो 2-3 दिवसातच संपवू शकतो, परंतु त्याला संपवायचे नाहीत, त्याला पुरवून खायचे आहेत. कारण ते लाडू म्हणजे त्याचा आपल्या कुटुंबाशी, आपल्या आईशी असणारा एक दुवा असतो. शेवटी ते पुरवून खाता असवा ते लाडू संपतात आणि शेवटचा एकच लाडू उरतो आणि तेव्हा त्याचं मन भडभडून येतं आणि तेव्हा तो म्हणतो, उजाडेल उद्या आणखी भूक मला खाई, उजाडेल उद्या आणखी लाडू मज नाही, मिळेल जो मजला उद्या मी तो गिळणे घास, मिळेल ना कोठे असा हा आई तव भास. या स्वेदगंगा पुस्तकात काही 4 ओळींच्या कविता पण आहेत. त्यांना आता चारोळ्या असं म्हटलं जातं. अर्थात करंदीकरांनी जेव्हा स्वेदगंगा हे पुस्तक लिहिलं तेव्हा चारोळी असा शब्द प्रचलित नव्हता. त्याच्यानंतर अनेक वर्ष पण तो शब्द प्रचलित नव्हता. हे जरी खरं असलं तरी आता आपण जेव्हा सिंहावलोकन करतो तेव्हा आपण निश्चितपणे म्हणू शकतो की स्वेदगंगा या पुस्तकात काही चारोळ्या आढळतात. या चारोळ्या म्हणजे 4 ओळींच्या कविता असतात. आणखीन कधीकधी त्या जरी छोट्या असल्या तरी मोठा आशय सांगून जातात. अशा काही चारोळ्या मी आत्ता आपल्याला सांगणार आहे. मला आवडलेल्या चारोळ्या अशा. तर म्हणजे काही लोक हे ऐतिहासिक काळातच जगत असतात. त्यांना सध्या काय घडतं आहे याची जाणीव राहत नाही. अशा मंडळींना उद्देशून ही चारोळी लिहिलेली आहे मामानी. इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊनी ना नाचा, करा पदस्थल त्याचे आणिक चढूनी त्यावर भविष्य वाचा. आणखीन एक चारोळी हेमगर्भ या नावाची आहे. तुम्हाला ठाऊक आहे कोणी माणूस मरणासन्न असला तर त्याला हेमगर्भ ही मात्रा चाटवतात आणि त्याच्यामुळे तो काही देवाची नावं वगैरे बोलू शकतो. ही हेमगर्भ मात्रा ही सोन्यापासून बनवली असते असं म्हणतात. त्याच्यामुळे ही चारोळी अशी आहे. धन्य सुवर्णा तुझी खरोखर, तुझ्या घरी नर पोपट साचा,
उगाच का सोन्याची मात्रा मरता मरता फोडीत वाचा. आणखीन एक चारोळी आहे ती वकिलांना उद्देशून म्हटलेली आहे. वकील हे आपल्या अशिलाचं संरक्षण तर करतातच, पण बऱ्याच वेळा ते अशील ह्याचा पण प्रसार करतात. तर ही चारोळी आहे, अंतिम विजयाविषयी झाला अहंकार सत्याला भारी, आणि निर्मिला परमेशाने वकील जगी जो अशीला तारी. अशील ह्याच्यावरती श्लेष आहे, अशील आणि अशील. आणखीन एक मला आवडणारी चारोळी आहे ती म्हणजे, स्वर्गातून बालक येताना अमृत त्याचे काढून घेती, उरे रिकामी वाटी जवळी, गोड खळी ती गालावरती. मला एवढंच म्हणायचं आहे की लहान मुलांच्या गालावरती जशी गोड खळी असते तशी त्यांच्या कुल्ल्यावरती सुद्धा असते. मामांची एक वात्रटिका पण या स्वेदगंगा या ग्रंथात आहे, ती पण म्हणून दाखवतो. चोरून लिहिले पत्र पुण्याला. हे कवी आणि लेखक यांचा पुण्यावर का रोष आहे ते मला समजत नाही. चोरून लिहिले पत्र पुण्याला, पाठव संतती रोधक साधन. पाठव संतती रोधक साधन. उत्तर आले उलट टपाली, पुस्तक ब्रह्मचर्य हे जीवन. तर स्वेदगंगा या पुस्तकासंबंधी मला जे सांगायचं होतं ते मी आपल्यापुढे मांडलेलं आहे. तर मंडळी, मामांच्या सान्निध्यात असताना घडलेल्या काही घटनांचे अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. माझी पूर्ण खात्री आहे की हा मजकूर तुम्हाला कुठच्याही पुस्तकात वाचायला किंवा ऐकायला मिळणार नाही. त्यातला पहिला अनुभव जो आहे तो तासगाव या गावी घडलेला आहे. मामा तासगावला जेव्हा मास्तर होते तेव्हा आम्ही सुट्टीत त्यांच्याकडे गेलो होतो. त्या तासगावला एक मोठा ओढा होता आणि त्याच्या दुतर्फा बागायत होती. या बागेमध्ये अतिशय सुंदर मोठे मोठे असे पेरू तयार होत. तर तासगाव हे छोटंसं गाव आहे, त्याच्यामुळे कोणाचा कोण ही माहिती लवकर पसरत असे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही कोण ते समजलेलं होतं. तर शेतकरी मोठे मोठे पेरू आम्हाला भेट म्हणून आणून देत. ह्याच्यात स्वार्थी हेतू काय नव्हता, ते फक्त मास्तरांच्याबद्दल एक जिव्हाळा एवढाच त्याच्यातला उद्देश होता. परंतु आम्हाला सक्त अशी ताकीद होती मामांकडून की कोणी काही वस्तू दिली भेट म्हणून तर तिचा स्वीकार करायचा नाही. त्याच्यामुळे आम्ही ते पेरू तिथेच फस्त करायचो आणि साळसुद्धासारख्या घरी जायचं. एक दिवशी रविवार होता आणि बाहेर मुलांचा आवाज ऐकायला यायला लागला, मास्तर घ्या ना, मास्तर घ्या ना. अशी 3-4 मुलं मास्तरांना विनंती करत होती. त्यांच्या हातात एक टोपली होती. टोपलीमध्ये गाभुळलेल्या चिंचा होत्या. त्या ते मास्तरांना घ्यायचा आग्रह करत होती. अर्थात याच्यात काही स्वार्थी हेतू नव्हता. हे मास्तर अशा लायकीचे होते की असं काही केल्यामुळे ते 5 मार्क जास्त देण्याच्या ऐवजी 5 मार्क कमी देणारे होते. पण मास्तरांच्या प्रेमामुळेच ती मुलं तिथे आलेली होती आणि मास्तर त्यांना नको 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 असं सांगत होते. तेवढ्यात माझ्या आईची नजर त्या गाभुळलेल्या चिंचांच्या वरती पडली आणि ती म्हणाली की अरे, ह्या चिंचांचा ठेचा फार सुंदर करता येईल. त्याच्यानंतर आईचा ठेचा पक्ष आणि मामांचा नको नको पक्ष यांच्यात जरा बोलाचाली झाली आणि अपेक्षेप्रमाणे ठेचा पक्षाचा विजय झाला. त्या दिवशी आम्ही अतिशय चवीने तो ठेचा खाल्ला, पण मामाने मात्र रागारागाने त्याला बोटसुद्धा लावलं नाही. असा पराकोटीचा आदर्शवाद. दुसरी कवी आठवण आहे ती रत्नागिरीची. रत्नागिरीला ते प्राध्यापक म्हणून काम करत होते. तेव्हा आम्ही तिथे गेलो होतो.
या रत्नागिरीमध्ये सुंदर स्थळं अनेक होती. विशेषतः सूर्यास्ताच्या वेळेला तिथे फार सुंदर देखावे बघायला मिळत. तर ह्याच्यापैकी एक प्रसिद्ध पॉईंट होता जजेस पॉईंट. त्याला असं नाव दिलेलं होतं कारण ते जाताना वाटेवरती तिथे सेशन्स जज होते, त्यांचा बंगला होता. आम्ही बऱ्याच वेळा हा जजेस पॉईंट बघायला जायचो. हा जजेसचा बंगला जो होता त्या बंगल्यामध्ये एक छोटीशी बाग होती आणि त्या बागेमध्ये घसरगुंडी होती, झोपाळा होता आणि सीसॉ होतं. तर आम्ही ह्या बागेमध्ये आधी जात होतो, आणखीन ह्या गोष्टींचा उपभोग घेत होतो. बऱ्याच वेळा जज आणि त्यांची पत्नी हे गॅलरीत उभे असायचे आणि ते कौतुकाने आमच्याकडे बघत असायचे. त्यांची मुलं मला वाटतं मोठी होऊन आता ही परगावी किंवा परदेशी राहत असावी. कधी कधी आमच्याकडे बोटं दाखवून ते आपापसात काहीतरी बोलत सुद्धा असायचे. कदाचित मुली चुणचुणीत दिसत आहेत पण मुलगा जरा गबाळ्या दिसतोय असं काहीतरी बोलत असावे. एका दिवशी आम्ही असेच जजेस पॉईंट बघण्याकरता म्हणून निघालो. तर तिथे मामा पण उपलब्ध होते. म्हणून मामानं विचारलं तुम्ही येता का, आणि ते तयार झाले. मग आम्ही मुलं पुढे धावत निघालो आणि पाठोपाठ मामा येत होते. नेहमीप्रमाणे आम्ही त्या बागेमध्ये घुसलो आणि एक जण झोपाळ्यावर आडूक झाला, एक जण सीसॉवरती गेला आणि कोणी घसरगुंडीवरती खेळायला लागला. तेवढ्यात तिथे मामा पोचले आणि त्यांचा रागाचा एकदम पारा चढला. ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, तुम्ही एन्क्रोचमेंट करताय असं काहीतरी ते तणतणत होते. आणि त्यांनी जवळजवळ ओरबाडून आम्हाला त्या आयुधावरून बाजूला केलं. आमच्या दुर्दैवाने त्या दिवशी जज किंवा त्यांची पत्नी हे तिथे उपलब्ध नव्हते. ते जर असते तर त्यांनी ओरडून सांगितलं असतं, अहो त्या मुलांना खेळू द्या, हे आम्हाला आवडतात. पण दुर्दैवाने ते तिथे नव्हते. त्याच्यामुळे आम्ही तसेच बाहेर पडलो आणि त्यानंतर आम्ही मुलं त्या जजेस पॉईंट बघायला परत कधीही गेलो नाही. ह्या रत्नागिरीचीच आणखीन एक आठवण आहे. रत्नागिरीला एक अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलं होतं. त्याचे अध्यक्ष अनंत काणेकर हे सुप्रसिद्ध साहित्यिक होते. कित्येक साहित्यिक वेगवेगळ्या ठिकाणाहून रत्नागिरीला त्याकरता आलेले होते. एक दिवस मामानी त्या साहित्य संमेलनात कविता वाचण्याचा प्रसंग होता. तो बघायला आम्ही तिथे गेलो होतो. मामाने त्या दिवशी ती जनता अमर आहे ही त्यांची सुप्रसिद्ध कविता वाचली. ती कविता बरीच लांबलचक आहे आणि ते जसजशी ती कविता पुढे पुढे जात होती तसतसा त्यांचा आवेश वाढत चालला होता. अत्यंत स्पष्ट आणि खणखणीत आवाजात ते कविता म्हणत होते आणि शेवटी त्याचा उच्च बिंदू म्हणजे शेवटचं कडवं जेव्हा आलं तेव्हा त्यांनी ठणकावून सांगितलं, जनतेच्या नसात लाल लाल रक्त आहे, जनतेच्या सत्तेखाली पृथ्वीचे तख्त आहे, जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे आणि जिचा आत्मा एक ती जनता अमर आहे. त्यांनी कविता संपवली आणि सभेतले सगळे लोक उठून उभे राहिले आणि त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि तो कित्येक मिनटं चाललेला होता. खुद्द अनंत काणेकर हे स्टेजवरती आले आणि त्यांनी मामांची पाठ थोपटली. आम्हा मुलांना मामांचा खूप अभिमान वाटला आणि धन्य धन्य झाल्यासारखं वाटलं. तर मंडळी, कवीला कविता लिहिण्याची स्फूर्ती केव्हा कुठे आणि कशी येईल याचा काही नेम नसतो. हे सत्य मी अगदी लहान वयात शिकलो. तेव्हा मामा आमच्याकडे गिरगावात राहत होते. म्हणजे आम्ही 9 माणसं 2 खोल्यात राहत होतो. ते पावसाळ्याचे दिवस होते. आकाशात एक मोठा ढग आला होता. त्याने आधीच काळोखी पसरलेली होती. त्याच्यात बंबात पाणी गरम करायचं ही कामगिरी माझ्यावरती होती. मी काही लाकडं बंबात घातली होती
पण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ते लाकडं थोडीशी ओली होती, त्याच्यामुळे थोडा धूर झाला आणि ती लाकडं पेटत नाहीशी झाली. त्याच्यामुळे मी करवंटीचे खलबत्त्यात तुकडे केले आणि ते त्याच्यावर घातले. परंतु त्याचा परिणाम उलट झाला. त्यांनी ती लाकडं पेटण्याच्या ऐवजी घरात धूर झाला आणि एक 4 फुटावरचं पण काही दिसत नाहीसं झालं. स्वयंपाकघरात आईने स्टोव पेटवला होता, त्याची घरघर होती. बाहेर एक कॉमन व्हरांडा जो होता त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे फेरीवाले आलेले होते आणि त्यांच्या आरोळ्या ऐकायला येत होत्या. बोहारीण ही ओरडत होती, पीतलने बासन. त्याचप्रमाणे कलईवाला कलईवाला कलई असं ओरडत होता. आणि एक कोणी माती विकायला आला होता, तो 1 आण्याला 8 भांडी, 1 आण्याला 8 तांबड माती असं ओरडत होता. तर अशा प्रकारच्या आरोळ्या बाहेरून येत होत्या. घरात सगळीकडे काळोख पसरलेला होता. स्टोवची घरघर ऐकायला येत होती. तर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे अतिशय काव्यमय असं वातावरण निर्माण झालेलं होतं. तेवढंच मला मामांची हाक ऐकायला आली, बाळा तुला कविता ऐकायची आहे का? आता कविता ऐकायला आम्ही नेहमी एका पायावर तयार असायचो. त्याच्यामुळे मी, माझी समवयस्क मावशी आणि माझी मोठी बहीण तारा, आम्ही तिघे हे किचन कम डायनिंग रूम कम बाथरूम कम बेडरूम ह्या खोलीत होतो. तिथून आम्ही घाईघाईने बेडरूम कम सिटिंग रूम या खोलीत गेलो. तिथे मामा एका खुर्चीवर बसलेले होते आणि त्यांच्या हातामध्ये एक चतकोर कागद होता. चतकोर कागद म्हणजे वहीच्या एक पान घेतलं तर त्याचे जर 4 भाग गेले तर तो 1 भाग जेवढा होईल तेवढा. त्याच्यावरती मामाने सुवाच्छ त्यांच्या लेखणीमध्ये एक कविता लिहिली होती. ती त्यांनी वाचून दाखवली. तिचा अर्थ काही मला तेव्हा कळला नाही, कारण माझं वय तेव्हा 9-10 वर्षाचं होतं. पण मागावून मी तो अर्थ समजून घेतला. तर त्या कवितेची कल्पना अशी होती की एका उजाड माळरानावरती काही वडाची झाडांचा पुंजका एकाकीपणे उभा आहे. ती वडाची झाडं जुनाट असल्यामुळे त्यांच्या पारंब्या ह्या अस्ताव्यस्तपणे सगळीकडे लोंबतायत. ह्या पारंब्यातून जेव्हा वाऱ्याचा झोत वाहत जातो तेव्हा त्या पारंब्यातून जे चित्रविचित्र आवाज येतात त्याच्यामुळे कवीला आपण रुद्राची वीणा ऐकल्यासारखा भास होतो. आता त्या अंधाऱ्या खोलीत जिथून सगळीकडे या फेरीवाल्यांच्या आरोळ्या येत होता, त्याच्यात मामाला हे वटवृक्ष कुठून दिसले, त्यांना त्या पारंब्या कुठून दिसल्या आणि त्याच्यामधून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे येणारा रुद्राच्या वीणेचा आवाज कुठून ऐकायला आला. ह्या सगळ्या गोष्टींचा मला अपार आश्चर्य वाटलं. आणि ते इतकं आश्चर्य वाटलं की त्याचा भर अजूनही ओसरलेला नाही. मागवून मी ही कविता पाठ केली आणि आता जमलं तर ते मला म्हणून दाखवतो. उग्र म्हाताऱ्या वडांची लोंबते दाढी सभोवती, वेलकांडे वक्र अंगे नृत्यमुद्रा दाविताती, भंगलेल्या मंदिरी या नग्नमूर्तींच्या पुढारी, मुक्तछंदे गीत गाते रुद्रवीणा अंधकारी, भेटते केव्हा मृगाच्या वादळाची क्रूर स्वारी, चुंबिते केव्हा पहाटे मंद वाऱ्याची भरारी, एकरी वेळी अवेळी स्वेदिता आलिंगनाने, रुद्रवीणा कंपते आणि गातसे रानात गाळी. आणखीन एक आठवण आहे, ती मुंबईची आठवण आहे. मुंबईला त्यावेळेला कमला नेहरू पार्क असा एक पार्क होता. त्याच्यामध्ये एक बुटाची प्रतिकृती केलेली होती. बूट म्हणजे 1 मजल्याचं बिल्डिंग होतं. अर्थात त्याच्यात खास पाहण्यासारखं असं काही नव्हतं, पण खास पाहण्यासारख्या अशा गोष्टी त्यावेळेला फार कमी होत्या. त्याच्यामुळे हा बूट बघण्याचा बूट हा जवळजवळ प्रत्येक घरी होता.
आमच्या घरी पण एक दिवशी आम्ही बूट बघायला जायचं ठरवलं. टॅक्सीमध्ये जाण्याचा संभवच नव्हता. त्याच्यामुळे एका बसमध्ये बसलो. त्याच्यानंतर ती बस बसमधून उतरून दुसऱ्या बसमध्ये बसलो आणि शेवटी मलबार हिलला आम्ही पोचलो. तिथे तो बूट बघितला. त्याच्या आतली एक शिडी होती, त्याने वरती जाऊन खाली उतरून परत त्या बुटाचा आस्वाद घेतला. तेवढ्यात आम्हाला एक गृहस्थ दिसले. ते गृहस्थ म्हणजे राजापूरहून आलेले होते आणि मामांचे स्नेही होते. त्यांचं नाव राजाभाऊ दातार. त्यांची आणि माझ्या वडिलांची थोडी बोलाचाली झाली हवापाण्यासंबंधी. तेवढ्यात राजाभाऊ दातारांना मामा दिसले आणि ते लगबगीने त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी मामांना एक प्रश्न विचारला जो ऐकून आम्ही घरातच झालो. त्यांनी प्रश्न विचारला, कवितांचे काम कसे चालले आहे? म्हणजे जसं पोस्टातलं काम असतं, ऑफिसातलं इतर काम असतं, तसंच कवितांचं काम, असं त्यांचं म्हणणं होतं. या हल्ल्यामुळे मामा गडबडून जातील असं आम्हाला वाटलं होतं, पण तसं काही झालं नाही. त्याने तसंच राजापुरी हेरात त्यांना उत्तर दिलं, तसे बरे चालले आहे, पण खरे सांगू का की ह्या कामात काही फारसे द्रव्य मिळत नाही हो. तरी आपले बरेच चालले असे म्हणायचे आणि परते सरायचे, असं म्हणून त्यांनी राजाभाऊ दातारांच्या हातावर टाळी दिली. कवितांच्या कामामध्ये फारसे काही द्रव्य मिळत नाही या माहितीमुळे राजाभाऊ दातारांना प्रचंड आनंद झाल्यासारखा दिसला आणि तो त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. थोड्या वेळाने ते जरा आमच्यापासून दूर गेले आणि आम्ही सगळेजण पोट धरधरून हसलो. आणखी एक आठवण आहे, ती मुंबईचीच आहे आणि ती माझ्या संबंधीच आहे. मी मराठी 4थी पार करून हायस्कूलमध्ये जायला लागलो होतो आणि माझ्या पालकांनी माझं नाव हिंद विद्यालय हायस्कूल ह्या शाळेत घातलं होतं. वास्तविक ही संघिष्ट शाळा होती आणि माझे वडील आणि मामा हे दोघेही जरी कम्युनिस्ट पार्टीचे मेंबर नसले तरी कम्युनिस्ट वृत्तीचे होते. त्यामुळे त्यांनी माझं नाव ह्या शाळेत का घातलं हे कुतूहल मला अजूनही उलगडलेलं नाही. पहिल्याच दिवशी मला असं दिसलं की सगळी मुलं टोप्या घालून आलेली आहेत आणि वर्गशिक्षक जेव्हा आले तेव्हा त्यांनी मला बोलावलं. त्यांनी सांगितलं की आपल्या शाळेची परंपरा आहे की सगळ्यांनी टोप्या घालून यायला पाहिजे, तर तू उद्यापासून टोपी घालून येत जा. मी हो म्हटलं आणि घरी आल्यावरती मामा आणखीन माझ्या वडिलांना हे सांगितलं. मग मामाने माझी उलट तपासणी घेतली. ते म्हणाले, तुमच्या वर्गातल्या सगळी मुलं टोप्या घालून येतात का? मी म्हटलं हो. कुठच्या प्रकारची टोपी घालून येतात? मी म्हटलं काळ्या टोपी घालतात, काळी टोपी घालतात सगळीजणं, फक्त एक माळ्याचा मुलगा आहे तो गांधी टोपी घालून येतो. त्याच्यावरती मामाने विचारलं, कुठच्या प्रकारची टोपी घालून यावं हे तुला मास्तराने सांगितलं आहे का? मी म्हटलं नाही सांगितलं आहे त्यांनी. मग ते म्हणाले ठीक आहे. माझ्या प्रचंड दुर्दैवाने आमच्या खोलीत एक खुंटी होती आणि त्याच्यावरती एक साहेबी हॅट ही अनेक वर्षापासून तिथे धुळखात पडलेली होती. ही आमच्या घरात कशी आली हे मला कधी समजलं नाही. वास्तविक आमच्या घरी कोणी शिकारी नव्हता आणि साहेब लोक शिकार करताना अशा प्रकारची हॅट घालायची एवढंच मला ठाऊक होतं. ही हॅट बुचाची बनवलेली असे आणि त्याच्यावरती कॅनव्हास, खाकी कलरचा कॅनव्हास हा रिव्हेटनी त्याच्यावरती बसवलेला असे. त्याला सगळ्या बाजूने कडा असत आणि खाली एक पट्टा असे हनवटीच्या खाली येणारा की वाऱ्याने ती उडून जाऊ नये म्हणून. तर मामाने मला सांगितलं, परत एकदा विचारलं की तुला कुठच्या प्रकारची हॅट घालायची आहे? मास्तरने नाही सांगितलं ना? मी म्हटलं नाही. ते म्हणाले, ही हॅट घालून तू उद्या शाळेत जा.
आता हॅट घालायच्या विचाराने माझं काळीच गलबललं. पण या दोन्ही अहिमही रावणांसमोर 7-8 वर्षाचा मुलगा काय करणार? दुसऱ्या दिवशी शाळेत जायची वेळ आली. मी चड्डी शर्ट वगैरे चढवला आणि ती हॅट माझ्या डोक्यावर ठेवली. ती हॅट मोठ्या माणसाच्या आकाराची होती, त्याच्यामुळे ती खाली बसली. त्याच्यामुळे त्याची कडा होती ती माझ्या चष्म्यावरती बसली आणि चष्मा घसरून माझ्या नाकाच्या टोकावरती आला. आणि असं ते ध्यान जवळजवळ 1.5 किलोमीटर अंतरावरती ती शाळा होती, तिकडे चालत गेलं. आणि शाळेत पोचल्यानंतर माझी अक्षरशः हुरियो केली गेली. राणीच्या बागेत जेव्हा एखादा नवीन प्राणी येतो तेव्हा तो बघायला जशा लोकांच्या झुंडीच्या झुंडी येतात, तशा विद्यार्थ्यांच्या झुंडीच्या झुंडी मला बघायला येत होत्या. 1 तास संपल्यानंतर ही बातमी दुसऱ्या क्लासना पसरत होती आणि नवीन नवीन मुलं माझी हॅट बघायला येत होती. माझी हॅट खेचण्याचा पण प्रयत्न झाला, पण मी तो चामड्याचा पट्टा घट्ट धरून ठेवला होता, त्याच्यामुळे मी तो प्रयत्न विफल केला. असा एक तास जात होता आणि माझा जीव अर्धमेला होत होता. शेवटचा तास हा वर्ग शिक्षकांचा होता. त्यांनी मला त्यांच्या डेस्कजवळ बोलावलं आणि विचारलं, तू हॅट घालून का आला आहेस? मी म्हटलं की तुम्ही टोपी घालून यायला सांगितलं होतं, ते मी घरी सांगितलं, पण मामाने मला हॅट घालून जायला सांगितलं. त्यांनी परत एकदा विचारलं, तुला हॅट घालून जायला कोणी सांगितलं? मी सांगितलं, माझे मामा आणि वडील यांनी सांगितलं हॅट घालून जा. वर्ग शिक्षकांच्या लक्षात आलं की ह्या मुलाचे पालक हे सपशेल वाया गेलेले आहेत. म्हणून त्यांनी म्हटलं की तू उद्यापासून हॅट घालून नाही आलास, टोपी नाही घालून आलास तरी चालेल. घरी आल्यावर ही बातमी मी सांगितली तेव्हा आमच्या घरी सेकंड वर्ल्ड वॉर जिंकल्यासारखा जल्लोष झाला. म्हणजे आपण हिंद विद्यालय हायस्कूलवरती कशी मात केली, कसा विजय मिळवला, हा आनंद व्यक्त झाला. पण त्याच्याकरता मला काय किंमत मोजायला लावली हे कोणाच्या लक्षात आलं नाही. दुसऱ्या दिवशी एक माफक सूड म्हणून घरात कोणी नसताना, आई स्वयंपाकात बिझी असताना मी ती हॅट आमच्या तळमजल्यावर एक कचरा टाकायचं पिंपस होतं, त्याच्यामध्ये हळूच टाकून आलो. गंमत म्हणजे इतकी महत्त्वाची गोष्ट घरामधून गायब झालेली आहे हे घरात कोणाच्याही लक्षात आलं नाही. मामा जेव्हा SI साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी SIES कॉलेजमध्ये शिकवत होते तेव्हाची आठवण आहे. तेव्हा ते आमच्याच घरी राहत होते. माझा एक मित्र बबन देसाई हा त्याच कॉलेजमध्ये जात होता. तो एक दिवशी मला भेटला आणि म्हणाला, करंदीकरांचं लेक्चर असतं तेव्हा खूप मज्जा असते. म्हणजे ABCD अशा ज्या 5 डिव्हिजन्स असतात त्या सगळ्या डिव्हिजनमधले विद्यार्थी हे करंदीकरांचं लेक्चर असतं तिथे काही गर्दी करतात. त्याच्यामुळे त्यांचं लेक्चर चालू असताना बसायला सोडाच, पण उभा राहायला सुद्धा जागा नसते. आता मामा विद्यार्थी वर्गात हे एवढे लोकप्रिय आहेत याचा सुगावा त्यांनी आम्हाला कधी लागून दिला नाही. कारण बढाई मारायची असा त्यांचा स्वभावच नव्हता. फक्त एकदा या कॉलेजमध्ये गॅदरिंगमध्ये विद्यार्थी मंडळाने ठरवलं की शाकुंतल हे नाटक इंग्रजीमध्ये करायचं आणि ते मामाला गळ घालत होते दुष्यंताचं काम करण्याकरता. आता मामाला उतार वयात ज्यांनी बघितलं असेल त्यांना हे ऐकून हसायला येईल, परंतु मामा जेव्हा तरुण होते तेव्हा ते हँडसम जरी नसले तरी तडफदार निश्चित होते. त्याच्यामुळे त्यांना ही दुष्यंताचा रोल करण्याची ऑफर आली याच्यात आश्चर्य वाटायला नको. पण मामानी मला पसंत पडेल अशी शकुंतला तुम्ही उभी करू शकणार नाही अशी काहीतरी सबब काढून आपलं अंग काढून घेतलं. ही आठवण मात्र मामाने स्वतःच मला सांगितलेली आहे. आता एक आठवण जी आहे मामांची, त्याच्यामध्ये मामांना सपशेल माघार घ्यावी लागली आणि आपलं म्हणणं मागे घ्यायला लागलं आणि चूक कबूल करावी लागली.
अशी एक आठवण आहे. तर मंडळी, दिवाळीच्या वेळेला आमच्या लहानपणी फार मजा येत असे. दिवाळी म्हणजे फटाके, दिवाळी म्हणजे फराळ, ह्याच्याबरोबर दिवाळी म्हणजे दिवाळी अंक असं एक समीकरण होतं. त्या काळी 25-30 दिवाळी अंक प्रसिद्ध केले जात असत. किर्लोस्कर, श्री मनोहर, विविध वृत्त, केसरी, आवाज वगैरे अनेक दिवाळी अंक निघत. त्याच्यामध्ये प्रख्यात लेखक आणि कवी यांचं साहित्य असायचं. त्यांच्यामध्ये हरिश्चंद्र रचके याच्यासारखे प्रसिद्ध चित्रकार जे होते त्यांची व्यंगचित्र असायची. कधी कधी खिडक्या असायच्या की त्या खिडक्या उघडल्यानंतर एकदम ट्रान्सफर सीन काहीतरी यायचा. प्रत्येक घरामध्ये 1-2 दिवाळी अंक विकत घेतले जात आणि त्याच्यामुळे आणि त्यांची अदलाबदल पण होत असे. त्याच्यामुळे जवळजवळ सगळे दिवाळी अंक हे चाळीत लोकांच्याकडून वाचले जात. दिवाळी अंक म्हणजे घरातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन वाचण्याचा, आबालवृद्धांनी वाचण्याचा असा एक प्रसंग असे. आमच्या घरी पण 2 दिवाळी अंक आलेले होते आणि आई सर्वसाधारण दुपारचं जेवण झाल्यानंतर ते वाचत असे. एक दिवशी ती वाचत असताना ती एकाएकी प्रक्षुब्ध झाल्यासारखी दिसली आणि ती काहीतरी पुटपुटत होती. थांब आता भाऊला येऊ दे, म्हणजे त्याला चांगलं सुनावते असं काहीतरी ती पुटपुटत होती. पण मी अधिक प्रश्न विचारले, त्याच्यावर तिने काही खुलासा केला नाही. 2 दिवसांनी भाऊबीज आली आणि अर्थात मामा भाऊबीजेच्या दिवशी आमच्याकडे येणार होते जेवायला. मामांच्या काही विशिष्ट संज्ञा होत्या. उदाहरणार्थ जेवताना भात, भाजी, आमटी, कोशिंबीर, चटणी असले मामूली पदार्थ संपले म्हणजे मामांची फरमाईश यायची, आता पदार्थ आणा. पदार्थ म्हणजे मग त्या दिवशी जे काय पक्वान्न केलेलं असेल, लाडू, जिलबी वगैरे वगैरे, तो पदार्थ यायचा. मामांचा दुसरा आवडीचा शब्द म्हणजे वस्तू. जेव्हा कुणाला कुठची भेटवस्तू किंवा आहेर द्यायचा असेल तेव्हा मामांची ऑर्डर यायची, चला आता वस्तू येऊ द्या. तर हे शब्द त्याच्या मुलांना सुद्धा ठाऊक आहेत. तर त्या दिवशी जेवताना पदार्थ आला, त्याच्यानंतर वस्तू देऊन झाली आणि सुपारी खाता खाता आईने मामाचा समाचार घ्यायला सुरुवात केली. त्या वर्षाच्या एका दिवाळी अंकात मामाने काहीतरी आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला होता आणि त्याच्याबद्दल आई मामाची कान उघाडणी करत होती. तिचं म्हणणं असं की दिवाळी अंक ही कुटुंबातल्या सर्वांनी एकत्र मिळून वाचण्याची आणि एन्जॉय करण्याची वस्तू आहे. त्याच्यामुळे त्याच्यात असा कुठचाही मजकूर नसावा की जो वाचताना लाज वाटावी किंवा तो दुसऱ्यापासून चोरून वाचावा लागावा. इतर अनेक स्थळं आहेत तिथे अशा प्रकारचा मजकूर लिहिता येईल, परंतु असा मजकूर दिवाळी अंकात नसावा असं त्याचं म्हणणं होतं. तर ती एवढं ठासून सांगत होती. याचं कारण काय? तर एका दिवाळी अंकात एक मामांची कविता आलेली होती. त्या कवितेच्या पहिल्या 12 ओळी ज्या होत्या त्याच्यात आक्षेपार्ह असं काही मला दिसलं नव्हतं. पण शेवटच्या 4 ओळी होत्या त्याच्यामध्ये असा आक्षेपार्ह मजकूर होता. तो असा, सोपी असते तुझी इच्छा, सोपीत असते तुझी कळ, पण सोप्या सोपस मांड्यामध्ये 1000 हत्तींचे असते बळ. आईचा दुसरा मुद्दा होता की अशा प्रकारचा मजकूर दिवाळी अंकात लिहिला तो बाळसारख्या छोट्या मुलांच्या वाचनात आला तर त्यांच्या मनावर वाईट परिणाम होईल. ह्या म्हणण्यात फारसं तथ्य नव्हतं, कारण मी ज्या शाळेत जात होतो तिथे अनेक वर्ष नापास झाल्यामुळे
काही मुलं आमच्या वर्गात आमच्यापेक्षा 6-7 वर्षांनी मोठी होती आणि ह्या मुलांनी आम्हाला अनेक प्रकारचं ज्ञान दिलेलं होतं. त्याच्यामुळे मनावर वाईट परिणाम होण्याच्या पार पलीकडच्या उन्मनस्क अवस्थेत आम्ही गेलेलो होतो. पण ते बिचाऱ्या आईला काय माहिती. शेवटी मामानं कबूल करायला लागलं की आपल्याकडून चूक झाली, दिवाळी अंकात अशा प्रकारची कविता दिली, ही चूक झाली, अशी चूक परत करणार नाही हे त्यांना कबूल करावं लागलं. तसंच त्यांच्या ओळखीचे कोणी प्रकाशक असतील त्यांच्याशी सुद्धा ते बोलतील आणि त्यांनासुद्धा सांगतील की अशा प्रकारचा मजकूर दिवाळी अंकात छापून येऊ नये. आणि त्याच्यानंतर मग आई आणखीन मामांचा समेट झाला, आणखीन हा विषय संपला. आम्ही जेव्हा 2 खोलीमध्ये 9 माणसं राहत होतो तेव्हा आम्ही बाकी सर्वजण जमिनीवर झोपत होतो दाटीवाटीने. पण मामानं मात्र आम्ही चिडवत होतो की ते हँगिंग गार्डनवरती राहतात. तर हे कसं काय घडलं, तर आमच्या घरी एक कॉट होती साधारण 7 फूट लांबीची. ही लोखंडाची खाट होती, त्याचे पाय दुमडलेले होते आणि आमच्या घरात 2 प्रकारची गॅलरी होती. एक 3 फूट रुंद गॅलरी ही केवळ आमच्यासाठी होती आणि एक दुसऱ्या बाजूला वरांडा होता ज्याच्यामधून फेरीवाले वगैरे हिंडू शकत होते. तर मामानी सुतारकाम हे ते जेव्हा जेलमध्ये काही महिने होते सत्याग्रहाच्या वेळेला, तेव्हा ते सुतारकाम शिकले होते आणि त्याच्यामुळे त्यांना थोडंफार सुतारकाम येत होतं. प्रत्यक्षात दुसरी त्याच्या संबंधात आठवण आहे ती अशी की मामा हे देवावर विश्वास ठेवणारे नव्हते, पण आमच्या मामी ह्या देवभक्त होत्या. म्हणून मामींना एक देवघर बनवून पाहिजे होतं. तर मामाने आपल्या स्वतःच्या हाताने हे देवघर लाकडाचं बनवून त्यांना दिलेलं होतं आणि घरात कोणी त्यांच्याकडे पाहुणे आले तर त्यांना मोठ्या अभिमानाने ते देवघर दाखवत. आमच्या आजोबांनी जो कोयता वापरून वाघाला पळवलं होतं तो कोयतासुद्धा या देवघराच्या बाजूला ठेवलेला होता. तर इथे मामांचं सुतारकाम हे त्यांच्या कामी आलं. त्यांनी असं केलं होतं की जी 7 फुटाची कॉट होती लोखंडाची, त्याची एक बाजू ही भिंतीमध्ये 2 लाकडामध्ये घुसवून पक्की करून टाकली होती. त्या कॉटचा मधला हिस्सा जो होता तो बाल्कनीचा कठडा होता, त्याच्यावरती रेस्ट करत होता आणि बाकीचे 4 फुटाची जी कॉट होती ती अंतराळात लोंबकाळत होती. आमच्या मांगरवाडीमध्ये 7 बिल्डिंग्ज होत्या, परंतु अशी लोंबकाळणारी कॉट फक्त आमच्याच घरी होती. पावसाळ्याच्या दिवसात पाऊस आला तर पायांच्यावरती पाऊस येऊ शकतो म्हणून त्याच्यावरती एक पडदा लावलेला होता. म्हणून पावसाची सर आली म्हणजे तो पडदा सरकवल्याचा आवाज यायचा. या कॉटला जरा स्टॅबिलिटी यावी म्हणून त्याच्या 2 कोपऱ्यावरती 2 फुलझाडांच्या कुंड्या ठेवलेल्या होत्या आणि ही कॉट म्हणजे मामांची बेडरूम होती. त्याच्यामुळे आम्ही मामांना चिडवत असो की ते हँगिंग गार्डनवरती राहतात, कारण हे कॉट म्हणजे खरोखरच हँगिंग गार्डन होती. त्या दिवसात आमच्याकडे कोणी पाहुणा यायचा असला तर त्याला पत्ता सांगणं अतिशय सोपं असायचं. आम्ही त्याला सांगायचो की तू मांगरवाडीत प्रवेश कर, कोणाला काहीही प्रश्न विचारू नको, फक्त पहिल्या मजल्याच्या लेव्हलवरती सगळ्या बिल्डिंगवरती नजर टाक, फक्त एका विरळातून तुला बाहेर आलेली कॉट आणि त्याच्यावरती शिडासारखा लावलेला पडदा दिसेल, त्याच्यावर नजर ठेवून तू आमच्या घरी ये, म्हणजे तू अजिबात चुकणार नाहीस. आणि एवढ्या गायडन्सने शेकडो लोक अक्षरशः आमच्या घरी आलेले होते न चुकता. शेवटी एक मनुष्य नाही म्हणायला चुकला होता, पण त्याला डोळे तपासण्याकरता डोळ्याच्या डॉक्टरकडे पाठवण्यात आलं. ह्या सगळ्या मामांच्या चांगल्या आठवणी सांगितल्या.
परंतु एक दोन आठवणी अशा आहेत की त्याने थोडासा मनाला विषाद वाटतो आणि मन अस्वस्थ होतं. त्याची पहिली आठवण अशी आहे की मामाने अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र हा जो इंग्रजी ग्रंथ होता त्याचं मराठी भाषांतर केलं. या भाषांतर करताना त्यांना आमच्या वडिलांची खूप मदत झाली होती. आमच्या वडिलांची इंग्रजी, संस्कृत आणि मराठी या तिन्ही भाषांच्यावरती मास्टरी होती. त्याच्यामुळे आमच्या घरी त्या काळात रोज 2-3 दिवस 2-3 तास चर्चा चाली. अरिस्टॉटलचं काव्यशास्त्र हा विषय होता. कधीकधी तास चर्चा झाल्यावर एखादं वाक्य भाषांतरित तयार होईल. ह्या मंडळींना चहा पुरवायचं काम माझ्याकडे होतं. एकदा मी जरा धीर करून या संभाषणामध्ये भाग घेण्याचा पण प्रयत्न केला. तसं आमच्याकडे कोणालाही संभाषणात भाग घेण्याची मुक्तता होती. परंतु दुर्दैवाने त्या दिवशी मी आवाहन आणि आव्हान ह्या 2 शब्दात गल्लत केली आणि मी अतिशय खजील होऊन मी माघार घेतली आणि फक्त चहा देण्याचं काम आपल्यावरती ठेवलं. तर मामांचे रोज 2-3 मामा आणखीन वडील यांची 2-3 तास रोज चर्चा व्हायची. आणखीन भाषांतर पुढे जायचं. हा प्रकार जवळजवळ 3 महिने चालला होता आणि शेवटी ते पुस्तक तयार झालं आणि ते प्रकाशनाकरता प्रकाशकाला दिलं गेलं. शेवटी त्याची एक प्रत आमच्या घरी आली. अर्थात ह्याच्यात कुठच्याही प्रकारचा आर्थिक लाभ नव्हता आणि तशी अपेक्षा पण नव्हती. पण कमीत कमी एवढी मदत केल्यानंतर पाठीवर एक शाबासकीची थाप पडेल एवढी अपेक्षा तर जरूर कोणी माणूस धरू शकतो. परंतु दुर्दैवाने ते सुद्धा खरं झालं नाही. या पुस्तकाची प्रस्तावना जी होती त्याच्यात मामाने आभार मानलेले होते. पहिल्यांदा प्रकाशकाचे आभार मानलेले होते. त्याने कसं वेळेवर पुस्तक छापून दिलं, कसं सुबक पुस्तक छापलं, असे औपचारिक आभार होते. आणि त्याच्यानंतर आमच्या वडिलांनी मदत केली त्याच्यासंबंधी एक वाक्य होतं. ते वाक्य म्हणजे एक नमुनेदार वाक्य होतं. समजा दुसऱ्याला कमीत कमी श्रेय द्यायचं असलं तर त्याच्याकरता अतिशय काळजीपूर्वक भाषा वापरून तो मजकूर लिहायचा. हे काम एखाद्या कसलेल्या वकिलाला दिलं तर तो ज्या प्रकारे ते वाक्य लिहील त्या प्रकारचं वाक्य त्या प्रस्तावनेत होतं. ते वाक्य असं. आणि दुसरे आभार म्हणजे माझे मेव्हणे आणि स्नेही श्रीयुत केशवराव गोखले यांनी भाषांतराचा पहिला मसुदा जर नजरेखालून घातला नसता तर त्याच्यात आणखी किती चुका राहिल्या असत्या ते सांगता येणे कठीण. परत एकदा वाक्य सांगतो. भाषांतराचा पहिला मसुदा माझे स्नेही आणि मेव्हणे केशवराव गोखले यांनी नजरेखालून घातला नसता तर या भाषांतरात आणखी किती चुका राहिल्या असत्या ते सांगता येणे कठीण. आता मला एक आश्चर्य वाटतं की मामा हे कंजूस तर अजिबात नव्हते. लाखो रुपये त्यांनी दानधर्म साहित्यिक संस्थांना दान म्हणून दिले किंवा देणगी म्हणून दिले. तर जो मनुष्य लाखो रुपये देणगी म्हणून देऊ शकतो तो शब्दाच्या बाबतीत एवढा कंजूसपणा का करेल? शब्दांना तर पैसे सुद्धा पडत नाहीत. परंतु ह्याच्यावर मी कितीही विचार केला तरी मला त्याचं उत्तर सापडत नाही. तर हा एक अनाकलनीय विषय आहे एवढंच मी समजतो.
दुसरी एक आठवण आहे, मामांचा एक कार्यक्रम मी टी व्हीवरती बघितला. त्या कार्यक्रमाचं नाव आहे नक्षत्रांचे देणे. हा कार्यक्रम मला अतिशय आवडला. त्यांनी त्यांच्या काही निवडक कविता त्याच्यात वाचून दाखवल्या आणि त्या ज्या प्रकाराने तिथल्या ऑडियन्सने ॲप्रिशिएट केल्या त्याचं मला खूप कौतुक वाटलं. काही कवितांचा अर्थही त्यांनी समजावून सांगितला आणि हा अतिशय मनोरंजक असा कार्यक्रम झाला. त्याच कार्यक्रमात त्यांनी एक गोष्ट सांगितली की त्यांची करिअर ही सफल होण्यामागे त्यांना काही लोकांची मदत झाली. ह्या मदतीला त्यांनी भाग्ययोग असं नाव दिलेलं होतं. तर त्यांच्या आयुष्यात असे 8 भाग्ययोग आले असं त्यांनी सांगितलं. यातला पहिला भाग्ययोग म्हणजे त्यांना काशी अक्काने तालुक्याच्या गावी आपल्या घरी 3 वर्ष ठेवून घेतलं, त्याची आठवण होती. दुसरा भाग्ययोग म्हणजे त्याला आजोबांच्या मित्राने कोल्हापूरला नेलं आणि आपल्या घरात त्याला आसरा दिला, ही आठवण होती. तिसरी म्हणजे त्यांना कोल्हापूरला पुस्तकं किंवा फी याच्या बाबतीत ज्यांची मदत झाली, तो एक भाग्ययोग होता. चौथा भाग्ययोग म्हणजे ते राजाराम कॉलेजमध्ये असताना तिथे माधव जुलियन किंवा माधवराव पटवर्धन यांचं जे मार्गदर्शन त्यांना मिळालं, तो एक भाग्ययोग होता. ते MA झाल्यानंतर त्यांना बेळगावला कॉलेजमध्ये प्रोफेसरची नोकरी मिळण्याकरता ज्यांची मदत झाली, तो एक भाग्ययोग होता. त्याचप्रमाणे ते फुलब्राईट स्कॉलरशिप त्यांना अमेरिकेतली मिळाली आणि त्याच्यानंतर ते अमेरिकेत गेलेलं असताना त्यांच्या काही मराठी कवितांचं इंग्रजी भाषांतर करण्याकरता रामानुजम नावाच्या एका प्रोफेसरने जरा मदत केली होती, तो एक भाग्ययोग होता. असे त्यांनी एकंदर 8 भाग्ययोग लिहिलेले होते. अर्थात ह्या सगळ्या लोकांची मामांना मदत झाली आणि त्याच्यामुळे त्यांना आयुष्यात यश मिळण्यामध्ये त्यांचा खूप वाटा आहे. आणि आमच्या सर्व कुटुंबियांतर्फे मी या सर्व महाभागांचे उपकार मानतो की त्यांचे खूप उपकार मामांच्यावरती आणि आमच्या कुटुंबावरती झालेले आहेत. परंतु एका गोष्टीची रुखरुख वाटते. हे 8 भाग्ययोग त्यांनी लिहिले, पण त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात मोठा भाग्ययोग हा मात्र सांगायचं ते विसरले. हा भाग्ययोग म्हणजे मदर ऑफ ऑल भाग्ययोग जसं म्हणायला पाहिजे. मामा तासगावहून मुंबईला आले आणि त्यांना माझी आई आणखीन वडील यांनी जो आसरा दिला 4 वर्ष, हा तो भाग्ययोग आहे. ह्या भाग्ययोगामुळे ते तासगावसारख्या गावातून मुंबईसारख्या शहरात आले. ते BA होते, ते MA झाले, ते मास्टर होते, त्याचे प्रोफेसर झाले. मामींसारख्या सुविद्य पत्नीशी त्यांचं लग्न झालं. त्यांच्या कविता तासगावमध्ये धुळकात पडलेल्या होत्या, त्या प्रकाशित व्हायची एक शक्यता निर्माण झाली. एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात ह्या भाग्ययोगामुळे झालेल्या आहेत. परंतु त्याचा साधा उल्लेखसुद्धा त्यांनी करू नये, ह्याचा खरोखरच याचं वैषम्य वाटतं. कदाचित त्यांची स्वतःची कारणं असतील किंवा बहिणीने आपल्या भावाकरता केलं त्याच्याविषयी असा पब्लिक ठिकाणी उल्लेख करणं त्यांना योग्य वाटलं नसेल. तर त्यांची काहीही कारणं असतील जी मला अज्ञात आहेत, पण हा भाग्ययोग त्यांनी त्याचा उल्लेख केला नाही, हे वैषम्य मात्र माझ्या आयुष्यात आयुष्यभर राहील. एवढं बोलून मी माझं मामांच्या आठवणींसंबंधीचं भाषण संपवतो.